श्री स्वामी समर्थ. आपण हे आपल्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवण्याचा विचार करत असाल किंवा सध्या तो योग्य ठिकाणी आहे की नाही याची शंका म्हणत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा सुद्धा ठरू शकेल. कारण चुकीच्या दिशेने ठेवलेली मूर्तीची स्वामींची मूर्तीची किंवा फोटो आपल्या भक्तीला आणि घरातल्या शांततेला बाधासुद्धा आणू शकते असं म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार श्री स्वामी समर्थांच्या मूर्ती किंवा फोटो स्थापनेचे योग्य नियम. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या नामघोषात अनेकांचे जीवन आनंदमय होते. पण अनेक भक्तांना एक प्रश्न नेहमीच पडतो की घरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती नेमकी कुठे ठेवावी, कोणत्या दिशेने ठेवावी, जेणेकरून घरात सकारात्मकता, ऊर्जा आणि श्री स्वामींचा आशीर्वाद कायम राहील. आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया. सर्वप्रथम योग्य दिशा जाणून घेण्या. श्री स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ही घरात नेहमी ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला ठेवावी. ही दिशा अत्यंत पवित्र मानली जाते आणि या दिशेला देवाचा वास असतो असं मानलं जातं. या दिशेला मूर्ती ठेवल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांतता कायम नांदते. जर ईशान्य दिशेला मूर्ती किंवा फोटो लावणं शक्य नसेल तर उत्तर किंवा पूर्व दिशा ही देखील शुभ मानले जाते. अनेकांना उत्तर पूर्व दिशामधील दिशा म्हणजे ईशान्य दिशा आहे. या दिशेला बऱ्याच जणांकडे फोटो किंवा मूर्ती ठेवणे शक्य नसतं. म्हणून एकतर तुम्ही उत्तर दिशेला मूर्ती किंवा फोटो ठेवू शकता किंवा पूर्व दिशेला ही मूर्ती फोटो ठेवू शकता. आता देवारा किंवा पूजेचे स्थान ही तितकंच महत्त्वाचं आहे. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ही नेहमी देवाराच्या किंवा पूजेच्या निश्चित ठिकाणीच ठेवावी. ती जागा स्वच्छ आणि शांत असावी. मूर्ती किंवा फोटो ही जमिनीवर अजिबात ठेवू नये. ती नेहमी आपल्या छातीच्या किंवा डोळ्याच्या रेषेत असावी. म्हणजे बसून किंवा उभं राहून पूजा करताना थेट डोळ्यासमोर येईल अशी उंचीवर स्वामींची मूर्ती ठेवावी. मूर्ती किंवा फोटो ठेवलेले आसन हे जमिनीपासून किमान 1 ते 2 फूट तरी उंचीवर असावे. आता घरातील कोणत्या जागा टाळण्यात जिथे स्वामींचा फोटो किंवा मूर्ती अजिबात ठेवू नये, तर बेडरूममध्ये देवांचे फोटो किंवा मूर्ती कधीही ठेवणं टाळावं. यामुळे वैवाहिक जीवनात अडथळे येऊ शकतात किंवा पूजेची पवित्रताही जपली जात नाही असं मानलं जातं. एवढंच नाही तर देवघरांची भिंत ही शौचालयाच्या भिंतीला लागून नसावी. कचऱ्याजवळ किंवा अस्वच्छ ठिकाणी सुद्धा पूजाघर नसावं किंवा स्वामींची मूर्ती किंवा फोटो सुद्धा अशा ठिकाणी अजिबात ठेवू नये जिथे कचरा असतो किंवा अस्वच्छता असते. शिवाय जिना किंवा जिन्याच्या खाली देवांची मूर्ती ठेवणं अपवित्र मानले जातात. आणि आपल्याकडे बऱ्याच प्रकारच्या स्वामींच्या मूर्ती मिळत असतात. त्यातही स्वामींची बसलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणं अधिक शुभ मानलं जातं. अवस्थेत मूर्ती ही शांतता आणि स्थैर्य दर्शवते. आता एकाच देवाऱ्यात किंवा घरात स्वामींच्या खूप जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नये. शक्यतो एकच मूर्ती किंवा फोटो असावा. आता जर आपल्याकडे लहान मूर्ती असतील तर त्यांची संख्या विषम संख्येत असावी. जसं 1, 3 किंवा 5. स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवलेली जागा हे नेहमी स्वच्छ आणि नीटकेपणा असावी. तिथे धूळ जमा अजिबात होऊ नये. नित्यनियमपणे फुलांनी किंवा अगरबत्तीने पूजा करावी, ज्यामुळे घरात सकारात्मकता, ऊर्जा टिकून राहते. आता महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या फोटोसमोर नेहमी दिवा लावावा. पूजेच्या वेळी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्रांचा जप आवर्जून करावा. आपल्या श्रद्धेनुसार आणि सोयीनुसार स्वामींच्या पादुका देखील घरात ठेवू शकता. तर मंडळी, या होत्या घरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती ठेवण्यासंबंधीच्या काही महत्त्वाच्या सूचना. या नियमाचे पालन केल्यास आपल्या घरात स्वामींचा आशीर्वाद कायम राहील आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. आपल्या मनात स्वामीविषयी अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि कुटुंबियांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही महत्त्वाची माहिती मिळेल.
अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयाचे व्हिडिओ ऐकायला आवडत असतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा नक्की कमेंट करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्व व्हिडिओसाठी स्वामी आई चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.